पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्रात त्यांनी जी धडक कारवाई सुरू केली आहे, त्यानंतर राज्यातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत। पण दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील कर्मचारी अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढे विरोधात तक्रार केली आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे या अधिकाऱ्यांनी पत्र लिहून तक्रार केली आहे, जी 24 तासच्या टू द पॉइंट विशेष मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील अधिकाऱ्यांना थेट नोकरी सोडून जाण्याचा इशारा दिलाय। या मुलाखतीत तुकाराम मुंढे म्हणाले की नियमांप्रमाणेच सर्वांना काम करावं लागेल, जमत नसेल तर काम सोडून द्यावं। तसंच अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर कारवाई करण्याचा इशारा देखील दिलाय। तुकाराम मुंढे म्हणाले की त्यांना आठवड्याची एक सुट्टी आहे, पण त्यांची मागणी आहे की बाकीच्या शासकीय कार्यालयानुसार 10 ते 6 या वेळेत सुरू ठेवा, शिवाय बाकीच्या सुट्ट्या पण द्या। एक गोष्ट लक्षात घ्या, ते कार्यालय नाहीये, लॅब आहे। लॅबचे सगळे नियम वेगळे आहेत आणि कार्यालयाचे नियम वेगळे आहेत। लॅबमधील अधिकाऱ्यांनी लॅबच्या नियमानुसार काम करायचं आहे। 48 तासाच्या वरती कुणी काम दिलेलं नाही ना, त्यांना 8 तासांच्या वरती काम दिलं आहे। पूर्वी त्यांना 10 ते 6 ची सवय होती, म्हणून त्यांची ती मागणी आहे। त्यांना मी समजावलंय, त्यातून समजलं तर ठीक, नाही तर जे काही नियमानुसार पद्धत आहे त्यानुसार त्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई करता येईल। कारण लॅब जे आहे ते लॅब सारखं काम आहे। त्यांना रिक्रुटमेंट लॅबसाठी करण्यात आलेलं आहे। मग ते लॅब असिस्टंट असेल, टेक्निकल ऑफिसर असतील किंवा सायंटिफिक ऑफिसर असतील, जे कोणी असेल लॅबप्रमाणे काम करायचं आहे। तुम्हाला नियमाप्रमाणे काम करावं लागेल। नियम तुम्हाला 48 तासांच्या वरती काम करा असं कोणी देत नाहीये। दिवसातील 8 तासाच्या वरती काम करा असं म्हणत नाहीये। त्यांना काम करायचं नाहीये, त्यांनी सोडून द्या। जर त्यांना पगार पाहिजे आणि ज्या कामासाठी त्यांची नियुक्ती झाली आहे तेच काम करायचंय, त्या व्यतिरिक्त त्याही आम्ही काही सांगत नाहीये। अधिकाऱ्यांनी पत्रात तक्रार केली की त्यांना 15 जुलै रोजी एक निवेदन पाठवण्यात आलेलं आहे, ज्यात सांगितलंय की 2 शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी कामाचे आदेश, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण आणि त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे। यात अधिकाऱ्यांनी मागणी केली आहे की शासन निर्णयानुसार प्रयोगशाळेची कार्यालयीन वेळ पूर्ववत सकाळी 9:15 ते सायंकाळी 6:15 अशी लागू करण्यात यावी। तसेच 2 शिफ्टची कार्यपद्धती तात्काळ रद्द करा। इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे प्रयोगशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही शनिवार व रविवारी शासकीय सुट्ट्यांचा लाभ मिळावा।